मित्रमिदं प्रत्यक्षामो सुखं कर्तव्यं व्ययम् अश्रद्धानां पुरुषा धर्मस्य परन्तप प्राप्यं मा निर्वन्तन्ति यस्य संसारवर्तमाने. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदराड करीत्या भिरून गोचिडा शुद्ध काय शिविती का कमलकंदा आणि निर्दरी नांदणूक एकेची घरी परी परागोशी विजय भ्रमरे यरा चिखलची ओरे ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या लुटल्या सहस्रवरी तेथ बैसोनी उपवास करी का दारिद्र्यजी तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम किम भ्रांता श्रीकामो विषयावर ही ओवी लागत होती आपल्याला. महायोग पीठे तरी भीमरथा ब्रह्मकुंडलिकाय धर्तुं इंद्रै समावत्तिष्ठान्तमनन्दकन्दं ब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. जयाचा जनी जन्मनार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचे मुखी सवानाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंदविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशनादन्दिवल्लभं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादितापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो नेन वृत्तीदासो अवधार. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार करो म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी. वसुदेव सुतं देवं वंशचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नित्यर्णकिरणम्. अध्याय नववा अध्याय म्हणजे राजविद्या राजगुह्य योग. ते हे सांगतात आत्मसुखाच्या गोडी आवटे लोक सकळ विषया जयाचा ठाई इंद्रिया मानणे त्याचा विषय करतात. तो कुठं आहे का याच्यात दुसरा अध्यायाला सांगतो तिथंच येतं. जी ओवी आहे ना त्याच्यातच आहे का जी ओवी आहे ना तैसा हृदयामध्ये रामो तोच विषय येतो त्याच्यातला. अध्याय दुसरा आहे तो आणि विषय ती जी ओवी आहे ना आत्मसुखाची या गोडिया सिद्धांताची ओवी आहे ती काही या श्लोकामध्ये हा सिद्धांत तो एकच भारी ओवी. टोकाचा आहे ना ते आत्मसुखाची या गोडिया विटे सगळे विषय दयाच्या ठाई इंद्रिया माणूस नाही म्हणजे तो त्या पदाला पोचलेला. आत्मा म्हणजेच भगवान परमात्मा असं सिद्धांत आहे. सहज आज योग तुमच्याकडे येण्याचा बऱ्याच दिवसाचं चाललं होतं यायचं हा यायचं घराचं काम चालू होतं. लालतो ना कुठं तरी बरामपूर लालतो तेवढंच घराचं काम चालू होतं. करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. तसं बसण्यापेक्षा बाकीच्या विषयापेक्षा एक थोडं अधिष्ठान माता ज्ञानेश्वरी विशेष म्हणजे ज्ञानेश्वरीचा जन्मच तुमच्याकडे झालेला आहे. आपण फार भाग्यवान आहोत. जगाचं जीवनसूत्र जगाचा मालक चालक अवतार धरून काहीतरी निमित्ताना इथं आले आणि हे एक नंबरचा ग्रंथ म्हणजे आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नवीन माळ घातल्यानंतर हसण्यावर सांगायचं पहिला 9वा अध्याय वाचा. ज्ञानेश्वरीचा अभ्यास नंतर करा तुम्ही. पहिला 9वा अध्याय वाचा कारण 9व्या अध्यायामध्ये भगवंताचा पत्ता सांगितला. आता इथं यायचं ठरलं तर किती का विचारित यावं लागलं. प्रत्येक ठिकाणी रस्ता फुटला का विचारावं लागतं. म्हणजे व्यवहार जर असा आहे
कमीत कमी आम्ही 10,000 ठिकाणी विचारला असाल कवठ्याला जायचंय, असं ना. कारण 2 रस्ते आल्यावर विचारावं लागत ना. हा, बरोबर. मग तसं इथं पत्ता सांगितलेला आहे. आपल्याला पाहिजे सुख, आपल्याला पाहिजे समाधान, आपल्याला पाहिजे आनंद. देव नसला तरी चालेल. कोणी असो, या पृथ्वी तलावरचा कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, सुख तर प्रत्येकाला पाहिजे का नाही? त्याला देवाशी नेत्याची घेणं नाही आहे. दुःख फार स्वप्नात सुद्धा नको. प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे आणि त्याचं योग्यच आहे. कारण स्वभावाचाच भजनशील म्हणलंय ना तो. तरी ज्ञाने विना नासले, कल्पो नाही ते कल्पो लागले अनेक होतो. म्हणजे मूळचा तो त्या स्वरूपाकडूनच आलेला आहे. पाण्याची धाव पाण्याकडेच असते. उतराला पाणी धावतं ना, आलंच तिकून ते. तर एवढे मोठाले आपल्या नाथसागर असतात, एवढ्या नद्या असत्या, या सगळ्या सागराकडेच जातात. कोणती नदी अशी उलटी वाटी घे नदी नाही ना, सागराकडे का जाते? आणि पुन्हा पाणी येतं कुठून? मग नद्यांना पाणी पाऊस येतो कुठून? सागरापासूनच. बाबा बऱ्याच वेळा विचारायचे हा प्रश्न. सागरात येतो म्हणले, पण बाष्पीभवनाने येतो. सागरच बाष्पीभवन होतो, ढगाकडे जातोय आणि त्याचं मग गार हवा लागली का तोच समुद्र आपल्याकडे पडतोय, पुन्हा तिकडे जातो. मी चक्र आहे ना, तसा हा जीव आलेला ब्रह्मस्वरूपाकडूनच आलेला आहे. आणि आता अध्यात्म करायचं म्हणजे परत त्याच्याकडे जायचं म्हणून स्वरूपाला. त्याच्याकरता ह्या अध्यायामध्ये चावी सांगितली. चावी नेमकं सुख कुठे, नेमकं देव कुठे, देवाचं स्वरूप काय. कोणी असो, प्रत्येकाला असं वाटतं मंदिरात गेलो तर आपण म्हणतो सुखाचं ठेव, मुलांना सुखाचं ठेव, नाताला सुखाचं ठेव, काहीतरी आपण ठेवतो. म्हणजे सुखाची अपेक्षा आहे प्रत्येकाला, पण सुखाचा पत्ता माहिती नाही, सुखाचं स्वरूप माहिती नाही. म्हणून आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. दुःख काही जात नाही. मग कोणत्या माध्यमातून ते येत असतं कपडे घालून. म्हणून फार सुंदर असा श्लोक ह्या राजविद्या म्हणलंय. ह्या विश्वामध्ये जेवढ्या विद्या असतील, 1 नंबरची विद्या आहे. तसं आपण राजमार्ग म्हणतो ना, आपल्याला समजा ओंकारेश्वरला जायचे, कच्च्या रस्त्यानं जाऊन प्रवास नाही व्हायचा. हायवे जर झाला तर संध्याकाळपर्यंत जाऊ शकतो आपण. तसा तो राजमार्ग, तशी ही राजविद्या आहे. शरीर पडण्याच्या आत आपल्याला भगवंत स्वरूपाचा प्राप्त होईल. त्याला जास्त जन्म घ्यावा लागत नाही, पण फक्त सूत्र कळायला पाहिजे, वर्म कळायला पाहिजे. ज्याच्या हातात चावी, आता चावी नसली तर बंगल्यामध्ये येता येणार नाही आपल्याला. त्यात किती मोठा बंगला, दरवाजा केवढा, चावी जेवढी, काय नियोजन आहे, एवढी चावी, एवढा मोठा बंगला. तसं एवढा मोठा गीता आहे, एवढी मोठी ज्ञानेश्वरी आहे. पण या ओवीमध्ये भगवंताचा पत्ता सांगितला. तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल. सुख पाहिजे तुम्हाला, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे, कायमचा पाहिजे का कधी मध्ये पाहिजे? तात्पुरतं तर याच्यातही भेटत आहे प्रत्येकाला. गाडी घेतली, महिना 2 महिने बरं वाटतंय, लग्न झालं काही दिवस बरं वाटतंय, पुन्हा उलटं पालटं झालं तर पुन्हा खेळ होतो. म्हणजे हे टिकत नाही, हा व्यवहार आहे. आणि जे टिकत नाही ते खरं नसतं. संसार आपलं सुख हे कोणालाच टिकत नाही. मोठमोठल्या ज्यांची लंकास्वानीची होते त्यांचा मेळ नाही लागला. ही एक व्यवस्था आहे, व्यवस्थेला हे सगळंच लागत असतं. फक्त त्याचं वर्म कळायला पाहिजे. काय नाथांचा धन्य पुण्य रूप पैसा झाला संसार, काय प्रपंच नाथांचा. रोज पुरणपोळीचं नैवेद्य पांडुरंगाला, ते ग्रहस्थेला हे सगळं लागत असतं. फक्त त्याचं वर्म कळायला पाहिजे. मग त्याचे दृष्टांत पाहू आपण अगोदर. पहिला दृष्टांत दिला गाया त्या आपल्या प्रत्येकाकडे. महाराष्ट्रातले आपण आहोत, प्रत्येकानं गाय बघितलेली असते जरी एखाद्याच्या घरात नसले तर. पहिला दृष्टांत आहे गाईचा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदरा आडकडी, त्या विरून गोचिडा शुद्ध काही नसे ती गोचिडा असतात गाईला. गोचिडांना गाय आवडते, गाईला गोचिड नाही आवडत. मग गोचिड कासाला आहे, आतमध्ये पवित्र असं दूध आहे. गोचिडाला आहे का दूध? आपल्याला दूध आहे, आपले मुलं बाळ फार डेअरीला जातं आपलं, पण गोचिडाला नाही का? पाशी त्वचेच्या पदर आड, त्वचेचा पदर आहे असा, ते बाहेरचं अशुद्ध रक्त सेवन करतं पण दूध नाही त्याला. दृष्टांत हा दृष्टांत जर कळाला, ज्ञानेश्वरीच कळाली, सिद्धांत कळाला. मग जसं राहायला किती जवळ आहे, आपण लांबी गाई बसून
गोचिड किती मुक्कामाला असते ना, घासाला देतो, सडाच्या एकदम जवळ आहे, आतून दूध आहे पण त्याला दूध नाही. तसं बस ऐकू काय नाही, तसं आपल्या हृदयात देवी पांडुरंग आपल्या हृदयात येऊन म्हणणार, मग पांडुरंग हृदयात येईल एवढे लोक पंढरपूरला घात झाले. बरोबर आहे की नाही? तिथं सगुणात येईल, तो सगुणात विटीवर उभा राहिला, पण त्याचं खरं स्वरूप जे निर्गुण आहे ते आपल्या हृदयात. लोक म्हणते देव नाही, अरे मग देव नाही हे पाहतं कशाना चालेल, शरीर कोणाचे असं ते कोणा देखवी. आता हे पाहत आहे ही त्याची सत्ता आहे, तुम्ही ऐकताय ही त्याची सत्ता आहे, तोच देव आहे, पण त्याचं ज्ञान नाही आपल्याला, त्याची ओळख नाही, आणि ती ओळख आता आपल्याला होईल. मग जसं त्या गोचिडाचं झालंय, दुसरा दृष्टांत आहे, का कमलकंदा आणि दर्दुरी नादनुक एकीची घरी करी परागुशी विजय भ्रमरी यरा चिखलची वरी. जसं ते बेडूक असतं, कमळाच्या गुड खाला आहे, ते गुडाला आहे, त्याला मकरंद आहे का? भ्रमरभुंगी लांबून येतात, मधमाशा म्हणून आपण थडक्यात, आणि त्याचा मकरंद सेवन करतात आणि निघून जातात. आणि ते राहायला बेडूक मुक्कामाला आहे, फार खडाला आहे, पण त्याला मकरंद नाही. दोन दृष्टांत झाले. आता विषय पटतो आपल्याला. दृष्टांत हे जसे वर जायला जे नाही ना, त्याच्याकरता दृष्टांत असतो, दृष्टांत हा सिद्धांत कळण्याकरता असतो. आता तिसरा दृष्टांत आहे, ना तरी निदैवाच्या परिवारी. आता कसं आहे, तुम्ही भाग्यवान परिवार आहे तुमचा, तुमच्या ह्या परिवारामध्ये एखादा महात्मा येणं म्हणजे फार दुर्लभ गोष्ट असते. एक आता कलियुगामध्ये परमार्थाकडे पाडण्याची लोकांची दिशा बदलली, बदलला लोकांचा. हरिभक्त वैष्णव एखादा महात्मा आपल्या कुळामध्ये असणं म्हणजे फार मोठं वैभव असतं, परमार्थाचं खरं वैभव असतं. त्या बाकीच्या गोष्टी प्रारब्धानुसार भेटतात. ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रचल्या असा हाती सहस्रवरी करी तेच वैश्वरी उपवास करी का दारिद्र्याची. पूर्वीच्या काळामध्ये अशी वाडी होती, वाडी गावामध्ये. मग एखादा पूर्वीच्या काळात चांगली परिस्थिती होती, पण नंतर परिस्थिती बदलली, फारच हालापेष्ट झाली. मग तो भीक मागायला लागला, अख्ख्या गावातून भीक मागून आणतो सगळे तुकडे, आणि त्या गावात वाड्यावर त्या वटेवर बसून खातो. एक जुन्या ग्रस्ताला पाहिलं, अरे म्हणले तुझे घरचे तर वाडवडील फार श्रीमंत, तुझ्यावर ही वेळ कशी काय? तू जिथं बसलाय ना म्हणले तिथं खाली सोन्याच्या कड्या आहेत पहिले, तू जिथं बसला तिथं सोन्याच्या कड्या आहे, आणि तू हे खातो म्हणले. म्हणून म्हणलंय निदैवाच्या परिवारी लोह्या रचल्या सहस्रवरी तेथ बैसोनी उपवास करी का दारिद्री म्हणले त्याला. ते तिन्ही दृष्टांत आपल्या करताय बरं, ते आपल्यावर घ्यावं लागतं तेव्हा जमतं. तसं आपलं झालंय, देव आहे आपल्या जवळी असं का जगजीवन का धांडोळी मान एकाग्र करी मन त्याने होईल समाधान. आपलं मन हे बहिर्मुख झालेलं आहे, अशुद्ध आहे आपलं मन, अस्थिर आहे. त्याच्यामुळं आपल्याला तो खरा आनंद, खरं समाधान, ते खरं देवाचं स्वरूप आहे. समाधान भेटणं हेच देवाचं दर्शन आहे. कशाकरता पंढरपूरला जायचं? केले सदा चित्ता समाधान. हे तीन दृष्टांत अशा करता आहे. आणि आता हे चौथा दृष्टांत आहे सिद्धांत. तैसा हृदयामध्ये मी रामू. तिकडं भगवंताचं कार्य झालं रामावतारामध्ये, अयोध्येमध्ये, तो सगळा विषय. पण जो आजही भगवान परमात्मा तसाच, त्यावेळेस तो निजधामाला गेला. मग आता राम नसन का? रामावतार संपला, देव गेले निजधामाला, रामावतार संपला. मग आता राम नसल का असं वाटतं. अरे राम नाही तर मग चालतं कसं काय? आपण म्हणतो तो काय राम आहे, इथं राम मला की लगेच हाती इथं राम येतो का नाही? मग इथं जो राम आहे तो कायमचा राम आहे, तो अवतारापुरता राम होता, तो कृष्ण तेवढ्यापुरता. पण खरा राम आपल्या हृदयामध्ये. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम किम भ्रांताशी काम विषयावरी. मग जगाचा मालक इथं आहे, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदयबंदी खाना केला ना. आता विठ्ठल किती उदाहरण आहे, हनुमंतरायला इथंच काढून दाखवला ना. मग आपल्या नाही का भक्तीनं तो काय केला, प्रगट केला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता सावता बाबांनी. इथंच जेळ्यानं लगेच चिरलं दाखवलं ना पांडुरंग, असल्याशिवाय दाखवला का? तात्पर्य पण आपल्याला का अनुभवला येत नाही? म्हणून आपल्याला दुःख का होतं? चिंता, काळजी, भीती, आयुष्यभर दुःख. त्याचं कारण आहे आपला मन
अशुद्ध आहे, चंचल आहे, अस्थिर आहे. लेकिन मग विक्षेप आवरणे. आता सूर्यप्रकाश नाही, मग सूर्य गेलाय का कुठं? तर सूर्यच नाही. वारा जर सुटलं तर आवळ गेलं तर सूर्य आहेच ना. तसं हे आवरण आलेलं आहे अंतःकरणावर. हे काम, क्रोध, लोभ, मोह, विकार अनंत जन्मापासून आपल्या अंतःकरणावर. मग ते हळूहळू सद्गुरूंच्या कृपेना, सद्गुरूंच्या ज्ञानानं, अनुग्रहानं ते नष्ट होतात. मन स्वच्छ होतं घेतल्यासारखं, मन स्थिर होतं. आणि मग त्या स्थिर अंतःकरणामध्ये त्याचं ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांती चांगलं होते. तुम्हाला एक छोटा दृष्टांत सांगतो 2 मिनिटात, तुम्हाला लगेच विषय कळेल. पहा, एकदम सोपा दृष्टांत. एका गावामध्ये एक असं शिवभक्त जोडपं होतं. असं फार निष्ठावान, भगवान भोले बाबाची सेवा केल्याशिवाय ते काहीच पाण्याला स्पर्श करत नव्हते, का कशाला करत नव्हते. आणि श्रीमंती होती, मारवाडीमध्ये. असं करता करता काही कालानंतर त्यांचं देहावर समजायला दोघेही कैलासाला गेले. पुढं मुलगा आला, काही दिवस व्यवहार केला आणि तोट्यात गेला आणि त्याच्यावर असा प्रसंग आला. मग त्यांना एक दिवस सगळे ग्रंथ काढले, बाळ त्यांच्यावाले मारवाड्यांचे होते म्हणून आपण त्याला. आणि पाच काय कोण उधाऱ्या पाधाऱ्या पुढं आपण वडिलांनी काही देऊन ठेवलं असं पाहून त्याला एक सापडलं एक ठिकाणी असं लिहिलेलं. आपलं जे मंदिर आहे म्हणजे त्या मंदिराच्या घुमाटामध्ये मोराचा हांडा आहे. मोरा पूर्वी छत्रपतींच्या काळातल्या एक मोर असं हांडा भरलेला असं त्याला ते लिहिलेलं सापड. त्याला आनंद झाला. त्याला असं वाटलं आता काय आपल्याला काय गरिबीच गेली ना आपली, मंदिरात अशी किती काय बांधू म्हणजे आपण. आणि मग त्यांना लगेच माणसं लावले. घुमाटामध्ये आहे ना, मग ते हांडा घ्यायला काढून बांधून पुन्हा तसं. मग त्यांना माणसं लावले. आता रस्त्याच्या काळात मंदिरात लोक म्हणायचे बापानं बांधला, पोऱ्यानं पाडू राहिला. घुमट बांधला, तोडला तो. त्याच्यामध्ये विटाची तुकडी, कातीची तुकडी, एका सिमेंट काही काही अंडा नाही काही. तो म्हणले पण आपले वडील खोटं कसं काय लिहितील, शास्त्र कधी खोटं होत नाही ना. आपल्या वडिलांनी जे याच्यावर लिहून ठेवलं खातावणीवर ते कसं खोटं होईल. मग आता आणखीच बरं झालं, आणखीच लोक नाव ठेवलेले सगळे गावातले सगळे. आता तर पाडूनच टाकलं ना म्हणले. आणि मग लागला रडत बसला. एक दिवस तिथून एक महापुरुष चालले होते, महात्मे ब्रह्मनिष्ठ महापुरुष. का रडतोस दुसरे म्हणले. सगळं सांगितलं सुरुवातीपासून, सगळं चरित्र सांगितलं. असं झाल्यानंतर रडू नको तो काय करू म्हणले, कुठे दाखवू म्हणले तुझ्या वडिलांनी पुढं काय लिहून ठेवलं. म्हणजे आणलं सगळं, त्यांनी पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं याला वर्म कळाला नाही, त्याला वर्म कळाला नाही. म्हणजे तुझ्या वडिलांनी जे लिहून ठेवलं ते बरोबर आहे. आपण मग ते पाडलं तर मला सापडलं नाही म्हणले. आता पुरावा आहे ना, प्रत्यक्ष आहे. असं कर म्हणले. आता हे परत बांध, जसं आहे जसं आहे तसं बांध. लागलं तर मी तुला देतो पैसे, बांध म्हणले. आणि पाडव्याच्या दिवशी माझ्याकडे मी तुला काढून देईन. जसं इथं लिहिलेलं आहे ना मोराचा घुमाटामध्ये हांडा काढून देत असतो म्हणजे. त्याला फार आनंद वाटला. बाबांनी काय दक्षिणेचे पैसे त्याला दिले. त्याला पुन्हा मंदिर जसंची तसं बांधलं ती घुमाट. आणि वाट पाहू राहिला कधी पाडवा येईल, कधी दिवस उगवणार, मला कधी बाबा भेटणार, कधी धन भेटणार. पाडव्याचा दिवस उगावला. बाबाला घेऊन आले. म्हणले 1-2 जणांना बोडव, पावडी टिकव. दुपारी 12 वाजता मध्यान्ह काळाला ते लिहूनच ठेवलेलं होतं तर सगळं, याला कळाला नाही. मध्यान्ह काळाला कंप्लेट 12वर काटा गेला. त्या कळसाची सावली जिथं पडत होती, खाली कळसाची सावली जिथं पडत होती ना, खानामध्ये खांदलं. तिने 2 फूट 2.5 फूट खांदलं. मला मोठा सापडला. लिहिलेलं खरं होतं खोटं होतं, खरं होतं. त्याला का सापडलं नाही, अरे चुकली. वर्म असतं तसं संतांकडे वर्म आहे. वर्म ते काय दूध धरा बाबा म्हणले आहे तसं बरोबर आहे, शास्त्रात दिलेलं तसं बरोबर आहे. तर ती घुमटाची जिथं सावली पडती तिथं असं त्याच्यावर याला ते भाषा कळाली नाही शास्त्राची. तसं आहे ह्या हृदयामध्ये देव आहे. माऊलीने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, आपल्याला का अनुभवलं येत नाही तर आपल्याकडं त्याची रीत माहिती नाही. मंथोनी नवनीता तैशी ज्ञान. दूध असं ना तुमच्याकडे, आता दूध असं तुम्ही त्याचं तूप काढून देणार का आता लगेच? देणार का नाही म्हणायची सोय नाही.
सूप आहे पण त्याला प्रक्रिया आहे मोठी, प्रक्रिया आहे त्याला. बरं जाऊ ते दुधाचं तुमच्याकडे कांदे आला, कांदे आहे ना, कांद्यामध्ये बी आहे का? नाही सध्या नाही पण मग नंतर हा. होईल. त्याला रीत आहे, शेतकऱ्याच्या पाया पडावं लागलं, ते कापून उलटी लावा लागते. 2.5 महिन्यानं बी आहे, प्रक्रिया आहे ना. प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया आहे. बाबा त्या घायपदा दुरुस्त राहतात द्यायची. घायपदामध्ये दोर असतो ना म्हणले, ते घायपत नाही का पहिले माग दोरी काढायची, नाळा बनवायची, त्याच्यामध्ये सगळं आहे. पण रीती त्याला प्रत्येक गोष्टीला रीती. तसा हृदयातला भगवंत दाखवायला रीती. संता वीन प्राप्ती नाही असे वेद. याचं मंथन करावं लागेल आपल्याला. जो गुरुमंत्र मिळाला त्याचं चिंतन करावं लागेल. मग पहिलं आपलं अंतकरण शुद्ध होईल. पहिले शुद्ध होत असतं मन. अंतकरण म्हणजे मन शुद्ध होईल. दुसरा स्टेज आहे अंतकरण स्थिर. आता बाहेर जर देवा लावला वाऱ्यामध्ये राहील का? तो जर इथं देवघरात लावला तर तसं अंतकरण अस्थिर झालेलं आहे, आपलं अशुद्ध झालेलं आहे. अशुद्ध अंतकरणामुळं नियम नाही, धर्म नाही, काय नाही. तमोगुण रजगुण आपल्याला काही उंदूनच येत नाही. सत्संगात गेलं तेवढं पुरतं तेवढं बरं वाटतं. ते तुम्हाला पूर्ण समजतात की रजगुण तमोगुणातून का म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. सत्वगुणात जर गेलो आपण, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीत. आता इथं तुमच्याकडं महात्मे म्हणून ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, एवढे काय तुम्हाला ते सापडलं. बाकी किती काय जवळ सापडलं, पण हे खरं धने, हे धने सगळ्या मोठं धने. परमार्थ मार्ग जोडी देवाचे पहा. मग ज्याला देवाचा लाभ झाला म्हणजे आत्मलाभ झाला. आत्मा म्हणजेच देव आहे, आत्माच पांडुरंग आहे, आत्माच राम आहे. आत्मलाभ हा सारखे गोमाटे सगळ्यात मोठा लाभ देव भेटणं. त्या बाकीच्या गोष्टी सामान्य आहे. त्यांचा प्रयत्न प्रारब्ध अनुकूल झाला ते तुम्हाला सगळं भेटणार आहे. प्रारब्ध अन्नमान झाले तो प्रारब्ध आधी, पण भगवंताची प्राप्ती प्रयत्नाशिवाय नाही. त्याला प्रयत्नच करावा लागेल. मंथो निरवनिता तैशी ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. त्याच्याकरता मावळीने हिरीच सांगितले. सद्गुरु वाचोडी संसारी कारण असेची निष्ठंका कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची स्थिती छेदिती ना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. संत आपल्याला आपल्या हृदयातला देव दाखवून देतात. म्हणून सांगदेव महाराज एवढे योगीराज मुक्ताबाईच्या गावाला ते डोळे उघडले ना, असे किती काही लोक मेलेले आणून टाकले. डोळे उघडले का लगेच झोपतो म्हटल्यासारखे लोक निघून जायचे. काय शक्ती होती सांगदेव महाराज. पण मृत्यूची भीती नव्हती गेली. ही अवस्था प्राप्त नव्हती झाली. शेवटी भावंडांकडेच जावं लागलं, संताला शरण जावं लागलं. मग चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो. मग कळालं अरे आपल्या हृदयातला देव काय नेमका. आपण तसं आहे तीर्थ घेऊन सगळ्या जगातले भारतातले तीर्थ देव पाहिले, पण हृदयातला देव उपाशी. खरं समाधान नाही, खरी शांती नाही, खरी आनंद. जर ही स्थिती प्राप्त झाली तर हे मंदिर आहे तुमचं. हेच पंढरपूर आहे. काय आकाशी बरोबर. मग सावकाबाबा कुठंच का गेले नाही. ही स्थिती प्राप्त झाली म्हणजे आपल्या हृदयातला जर कळाला तर ब्रह्मांडातला कळतो. आत्मलाभ सारखे गोमाटी काहीच नाही की सगळ्यात मोठा लाभ आत्मलाभ म्हणजे देवाचं दर्शन. ते देवाचं दर्शन झालं का कायमचं दुःख जाते. हे तात्पुरतं जाते. दिल्ली जाऊन आले महिना 15 दिवस तेवढं. खरं दर्शन जर झालं मागील परिहार पुढे नाही सीन झाले. या दर्शन एक वेळा एकदा जरी आत्मदर्शन झालं जीवनाचं दुःख नष्ट होऊन जातं. गुरु देते गुरु देते ज्ञान यांनी आत्मदर्शन दर्शनी समाधान. मग आत्मा दिसतो का फोटोमध्ये, एक्सरे मध्ये, MRI मध्ये? अनुभव घ्यायचा असतो. काय अनुभव त्याच्यावाला. भगवंताचं चिंतन करता 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 मन जर एकरूप झालं तर मग तो आपल्याला आनंद भेटतो. ब्रह्मानंदम परमसुखम. त्याच्याकरता परमार्थ आहे. हे बाकीच्या गोष्टी भेटण्याकरता परमार्थच नाही. खरं सर्व सुखाची आगर बाप शांत होतो माणूस. आता जेवलोय निदान 4-6 तास तरी आता गरज नाही. संध्याकाळी उद्या लागत नाही. पण तिची ओळी सांगितली ना आत्मलाभा तृप्ती झाली या दिवशी साधने सर्व आपल्याशी.
देख आत्मतृप्ती कैसी हो ती आत्मतृप्ती. ही तृप्ती तात्पुरती आहे. अन्नदान श्रेष्ठ काय तृप्ती आहे. आता आता काही दिलं तरी घेणार नाही. तशी तृप्ती निरंकुश तृप्ती म्हणलंय काला झाला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपल्याला भगवंताचं खरं दर्शन झालं पाहिजे. भगवंताचं वास्तव दर्शन झालं पाहिजे. जे जनाबाईला धरीला आपण धरीचा गळा जे शबरी मातेला झाला आतापर्यंत सगळ्या लग्नाला झाला तुकोबरायांना झाला. धन्य ते संसारी दयावंत दे जे उपकारासाठी आले दयावंती. जे आपल्या हृदयातल्या भगवंताची ओळख पहिली होणे हे गरजेचं आहे आपल्याला. त्याची पिंडातला कळला का ब्रह्मांडातला कळत असतो. मग हा देवच तुमच्या सगळ्यांच्या हृदयात देवच आहे ना. पिंडामध्ये देव आहे प्रत्येकाच्या पार मंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत विठू जळीस तरी भरला रे तर ठाम नाही बोलला. हो जे धन्य जागो गुरु महिमा देही दावीला देव देहातला देव दाखवणारा स्मार्ट भेटला पाहिजे आपल्याला. भाग्यवान आहोत आपण. तिथं देवगडी जवळ पवित्र भगवान दत्तात्रयांचा अधिष्ठान आणि आपल्याकडे जो प्रसाद आला भगवान दत्तात्रय कोणाचा आला सुब्रह्मण्य दत्त. आता ही ताई लहानपणी शाळेत होती तेव्हा आमच्याकडे कार्यक्रम असायचे. पाडव्याला कार्यक्रम असतो त्यावेळेस बहुतेक 7वी 8वी झालेला असेल. कार्यक्रमाचं नातं होतं आमचं. आमची नाती तसं आता आमची नाती अध्यात्माचं नातं खरं जवळचं देवाचे नाते पण त्याच्यामुळं ओळख झाली असे. म्हणून आणखी ती राधा वगैरे ते बरेचसे कार्यक्रमाला यायचा. आणि मग सात्विक ते महापुरुष पहिलं त्यांचं पूर्वपुण्य आमचा परिचय झाला. चांगली प्रगती झाली. प्रवचन कथा वगैरे तुम्ही चांगले परिवार भेटला एकदम व्यवस्थित सात्विक. म्हणून तुम्ही बाहेर कार्यक्रमाला जाऊन जायचं सहकार्य करता सगळं. पण सगळ्याचा एक उद्देश आहे पहिला आपण जेवलं पाहिजे आपण तृप्त झालं पाहिजे. हे दुसऱ्याला सांगणं नंतर वेगळे प्रवचनाच्या माध्यमातून निरोप सांगायचा आहे. जरा सुखी व्हायचं आहे. संगत नाशी हजारे नाही तरी जन्म कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून रस्ता सांगायचा. ह्या रस्त्याला जा म्हणजे पंढरपूरला तुम्हाला सुखाचा रस्ता सांगतील, समाधानाचा रस्ता सांगतील, देवाच्या भेटीचा रस्ता सांगतील. पण पहिला आपल्याला भेटला पाहिजे म्हणून सांगा. परंपरेनं विषय आला आपल्याकडं भगवंताचा प्रसाद आला आणि त्याचा आपण काही नाही. आता समजा तुम्ही रिटायर झाले आतापर्यंत जिवंत समजा प्रपंचाकडे गेलेच मग आपल्याला राहिलेलं जीवन आहे आपल्याकडे म्हणून काय करावा भगवंताचं नामस्मरण करावं. उठता बसता पाठी उठून बेस्टपैकी ब्रह्ममुहूर्तावर उठावा. भगवंताचं नामस्मरण करावं बेस्टपैकी. नामस्मरणाला पहिलं मन शुद्ध होतं. सामान्य नामाला पुण्य होतं परंतु संतांकडून आलेला जो गुरुमंत्र असतो त्याला पहिलं मन शुद्ध होतं नंतर स्थिर होतं शांत होतं आणि त्या स्थिर मनामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपण नेमकं कोण आहोत हे तर आपलं साधन नाही येतं जाणार नाही. हे कपडे 4 आठवड्यात नाही वर्षाला महिन्याला काय असं पण हे काय आपलं स्वरूप नाही. आपलं जे स्वरूप आहे आतमध्ये आपलं असं स्वरूप आहे मला त्याला काहीच होत नाही पण आपल्याला ज्ञान नाही. त्या गोचरासारखं आपलं झालं त्या निर्दयवासारखं आपलं झालं त्या भुंग्यासारखं आपलं झालंय. आपल्या जवळ असून आपल्याला माहिती नाही आपलीच आपल्याला ओळख नाही. आपण नेमकं कोण आहोत कुठून आलो हे सगळं संपल्यावर जायचं पण माहिती नाही आपल्याला. आणि हे शास्त्र सांगतं संत सांगतात आलोय आपण भगवंत कोण आणि भगवंताचं चिंतन करता करता भगवंत स्वरूपच व्हायचं आहे आपल्याला. आपल्याला कुठं जाणं येणं असं काही नाही. हे शरीराचं शरीर आहे म्हणून पैसा हृदयामध्ये निराम वाचता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामविषयी भ्रांती गेली पाहिजे. सगळ्यात ही भ्रांती संतांची जात नाही. भ्रांतीच गेली पाहिजे आपण नेमकं कोण भ्रांती तशी जात नाही. जेणे भ्रांतीपासून हिरत गुरुवाक्य भ्रांती ही समोर गेली दिसू लागली वाट बोध दिला मला सांगाती मार्ग जावी लागली भ्रांती. एक जावई सासूबाई सासूबाईला जावई गेलं मग काय मग सासूला काय जावई आल्यानंतर सासूची काय अवस्था न ठेवून या का नक्की जावायचं माध्यम बायका म्हणायचं. जावई सासूरवाडीला गेल्यानंतर मग काय भ्रांती कशी असते पहा तेवढाच विषय पाहिजे आपल्याला. काळातला जावई
लई दिवसातून सासरवाडीला गेले मग लगेच पुरणपोळ्याचा बेत पुरीची घर कसे असायची शेरवाशी असे साधी घर लाकडाची घरून धान्याची घरात मग काय बसली अशी पंगत बेस्टपैकी जेवायला पोळ्याचा बेत आणि काय लईच खुश जावं सासरे जेवणे सगळे एकदम जावं जेवायला बसला सगळे जेवायला बसले आणि भंगड अशी झाली तिथं वर अशी एक पाल होती त्याला ती बोलावली दिसली नाही जावयाचा झाला घोटाळा सगळा त्याला असं वाटलं आणि थोड्या वेळाला पाहिलं त्याला दिसना ती त्याला असं वाटलं का तर मध्ये गेली काय आणि ती सरकली असं ना बाजूला पण ती मनातलं नाही गेलं पाल गेली नाही पण मनातलं गेलं नाही ना पाल तर आपल्याला धडधडीत दिसली होती ना ताटामध्ये बोलावल्यात आणि आता नाही ती म्हणजे आपल्या पोटात गेली घरी आलं तरी जावायला मला तेच जेवण कमी झालं पोट फुगलं असं पोट असं गडबड व्हायला लागली सगळे एक्सरे केला मग केलं तंक केलं काय नाही काहीच नाही काय भलं असं पोट फुगलं जो येईल तुला असं नाक मागून घेतलं आता कोण काय म्हणतं कोण काय काय नाही विचारा एक जण असा बाजार भेटला म्हणजे ती पाल आता जल्ली असं म्हणले ते पिल्लं झाले असेल फरक असतील ना त्याच्यामुळे तुला त्रास वाटला मग तर गेलं जेवणच बंद झालं परत त्याचा डोक्यात परिणाम झाले जोशी त्याला आला पाहिजे आता काय करायचं बा भलं पोट फुगलं असं मोठं आपण काय करायचं भ्रांती आणि एक दिवस एक महात्मे तिथून चालली होती यांना बोला भावाईकडे सगळं सांगितलं सोळा दिवस आणि सोपं आहे म्हणजे तुझं तू फक्त सकाळी आपल्या आश्रमामध्ये फक्त सकाळी उठले चहाच्या आधी म्हणले सोपं आहे तुझं एकदा तुला नीट करतो ना भावा इथं गेलाच होता ना उठला तसं गेला तोपर्यंत बाबानं सगळं नियोजन करून ठेवलं शिष्यांना बोलवलं म्हणजे एक पाल आणि 2-4 पिल्ला आपल्याला मारून आणून इथं ठेवून मध्ये आणून ठेवले होते वरून झाकण बिकल सगळं आला सकाळीच तुला औषध द्यावं लागलं कारण तुला ते पावणार नाही म्हणले लई दिवसात नाही झाले ना म्हणले डोळे बांधावं लागते म्हणजे तुला त्याला ते औषध दिलं त्याचे डोळे बांधले मोठं घमेला आणून तिथं ठेवलं आता ते औषध कशाचं दिलं तुमच्या लक्षात आलं उलटी ते औषध दिल्यानंतर ते झाली गडबड मला मोठं घमेलं फिरलं तर मग बादा उघड म्हणजे डोळे एक काठी घेतली असं सगळं बाजूला केला एक पाल 2-3 पिल्लं तो म्हणजे मला मोकळं वाटायला लागलं मोकळं झालं गेली का नाही भ्रांती तशी देवाची भ्रांती गेली पाहिजे संत भ्रांती का लागतात काय कुठं आणत नाही काय देत नाही काय घेत नाही काय नाही आपलंच स्वरूप अरे तुझे आहे तुझं पैसे तरी जागा नव्हतं घेतला असं ना तुम्ही कधी बोर घ्यायचा म्हणजे राहावं लागत पाण्यात तो पाणी तिकून आणतो का तुमची जमीन आहे तुमच्या जमिनीत पाणी दाखव धुरण टाकायचं देवाला लक्ष तसं पाण्याचा विषय झाला तसं संत आपल्या जवळचा देव आपल्याला अनुभवाला आणून देतात जसं तुम्ही आल्यावर लोणी निघतंय कांद्याचं बी निघतंय तसं आपल्या हृदयातला देव भेटला म्हणजे काय झालं देव भेटला म्हणजे तुम्हाला समाधान करतो याच्यात राहून तुम्ही समाधानी राहणार आनंदात राहणार तुम्हाला दुःखच होणार नाही कशाचं त्या ठिकाणी दुःखच नाही सर्व सुखाचे आगर अरे तैसा हृदयामध्ये असता सर्व सुखाचा म्हणते सामान्य सुख नाही आराम म्हणून जीवनामध्ये या गोष्टी घडत असतात प्रपंचामध्ये जर आपलं पुण्य फळाला आलं आपलं कोणत्या तरी जन्मात आपल्या आईवडिलांचं म्हणा आपल्याला इच्छा होत असते आपण एक पवित्र तुळशीची माळ घालावी पांडुरंगाची भक्ती करावी राहिलेलं आयुष्य तरी आता दिवस काही खेळी कारण हे मनुष्य जन्म आपल्याला परत आहे समजा हे शरीर पडलं बरं एवढं सांगण्याचं कारण तुम्ही परमार्थ केला म्हणून काय तसं काही असं काही कमिशन भेटतं त्याच्यासारखं नाही आनंद होत असतं आईचं अंतकरण असतं मुलाचं चांगलं व्हावं ऐशी कळवळ्याची जाती करी आपल्याला जे सुख प्राप्त झालं आपल्याला जे समाधान प्राप्त झालं आपलं जीवन कृतार्थ झालंय मृत्यूची भीती गेली पाहिजे मृत्यूची भीती गेली पाहिजे कोरोनाच्या काळातून वाचले मंडळी आपण कोरोना पाहिला सांगा त्याच्यातून आपण वाचलोय आपलं बोनस आयुष्य भेटलेलं आहे म्हणून आपली मृत्यूची भीती जावी आपल्यावाली आपलं दुःख हे
कायमचं जावं, आपल्या जीवनातलं दुःख जावं, त्याच्याकरता परमार्थ आहे. म्हणून सहज योग आला. बऱ्याच दिवसाचं यायचं चाललं होतं. भगवंताची कृपा झाल्याशिवाय येणं जाणं होत नसतं. कारण बऱ्याच दिवसाचं मनातून होतं यायचं. माझ्या योगाला सहज ज्ञानेश्वरी ग्रंथ, त्याच्यामध्ये 9 अध्याय, 9व्या अध्यायाचा राजविद्या राजगुह्य योग, हे 4-5 वय म्हणजे आपल्या करताय जीवनामध्ये आपल्यालाही भगवंताचं दर्शन व्हावं, भगवंताचा अनुभव यावा, भगवंताचा साक्षात्कार व्हावा, आत्मा काय, देह काय, विवेक प्राप्त व्हावा. त्याच्याकरता एवढा अट्टाहास, एवढ्या वाऱ्या त्याच्याकरता आहे, सत्य त्याच्याकरता, कथा त्याच्याकरता, ग्रंथ त्याच्याकरता, सत्संग त्याच्याकरता, काय परमार्थाचा जेवढा डिपार्टमेंट असतं फक्त याच्यामध्ये आपुला तो एक देव. तेने विना जीवा सुख. एका जागा फैसला केला पाहिजे, एका जागा तुम्हाला सुख पाहिजे ना, देव सोडून असे किती जन्म जातील, खरं सुख, खरं शांती, समाधान आहे. चालेल का पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा दुःख, पुन्हा सुख. आपल्याला ह्याच देहामध्ये फैसला करून टाकायचा, भगवंत स्वरूपाचा प्राप्त करून घ्यायची. अजी संसार सफल झाला लिखे पाय, तो मज व्हावा, वेळा व्हावा पांडुरंग. काय परमार्थाचा आनंद असतो, काय परमार्थाचं वैभव असतं महाराज. आता आपण नेराल तुम्ही टीव्हीत दिंडीचा आनंद पाहत असतील ना, काय हरिपाठाचा तो आनंद होतो, काय हा सुख सोहळा स्वर्गीय नाही महाराज. नाही आपल्याला कुठं जाता आला, आपल्या घरीच राहत बसून आपल्याला परमार्थ करता येतो. बरं परमार्थ म्हणजे बाहेर गेलं तरच होतं, हे काय डोक्यात नाही आणायचं. अरे हे दिवसभर जे आपण कर्म करतो ना, दुसरी माळ्याला कर्म धर्म त्यांचा झाला. सावत्या माळ्याचं शितीच पांडुरंगाची सेवा झाली. सजन कसा यावी कुलागी मग पाळ्या सावत्याच नरहरी सोनारा घडू कुंकुला चोख्या मेळ्या संख्ये होईल. फक्त रीत कळून घ्यायची संतांकडून. तुमचं हेच मंदिर होते आणि हे मंदिर बनवण्याकरता आहे, आपलं हृदयाचं मंदिर बनवायचं आहे आपल्याला. त्याच्याकरता हे मंदिर आहे, बाहेर जे मंदिर आहे ना ते मंदिर याचं मंदिर बनवण्याकरता आहे. म्हणून बेस्टपैकी आपला पाठी उठायचं, भगवंताचं चिंतन करायचं, दिवसभर आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं. माता मावल्या असतील त्यांना जे कर्म असेल तीच पांडुरंगाची सेवा समजायची. दिवसभर तुम्ही जे करता ना तीच पांडुरंगाची सेवा. वेगवेगळ्या कोण आहे आपल्याला, नाही तरी त्याचंच आहे का आपले देव हे काळाचे काही दिवस होतं ते. त्याच्या अगोदर बी बिल्डिंगला या घराला जमिनीला कोणतरी माझं म्हणतच होतं, आपण काही दिवसापुरती इथं आहोत. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून गेला. तैसे असावे संसार, याला लय चिटकायचं नाही. आणि 50च्या पुढं अजिबात नाही चिटकायचं. यांच्यामध्ये राहायचं पण पाहुण्यासारखं राहायचं, पाहुण्यासारखं राहायचं एकदम. एकदा आपलं कर्तव्य संपलं, मुलं मोठे झाले ना, आपल्या शब्दात त्यांच्या दशरथ राजाचा एकच केस मांडवला लगेच राज्याभिषेक. एक केस मांडवला, काय बरं जास्त पाहतो. आता तर आपण तुम्ही ना मी सारखे तुम्ही रिटायर झाले म्हणजे आम्ही ते दरम्यान 62-63 इथून पुढचं जीवन पाहुण्यासारखं राहायचं. आमच्यासारखं आलो ना आता थांबणार आहे का? यांचं ठीक आहे, तरुण वयात जे ती गोष्ट केली पाहिजे, प्रत्येक वयात जे ते कर्म केलं पाहिजे. पण एकदा 50च्या पुढं 60च्या पुढं गेलं ना, राहिलेलं आयुष्य भगवंताच्या चिंतने वेळे ग्रंथ करायचा. बेस्ट सकाळी स्नान झाले, देवपूजा करायची, ज्ञानेश्वरी वाचायची, संध्याकाळी ह्या घरातून हरिपाठ करा. हे मंदिर होतं. रोज संध्याकाळी घरामध्ये हरिपाठ झाला, रोज संध्याकाळी देवपूजा झाली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. काय वेगळा परमार्थ, त्याच्यापेक्षा वेगळा काय परमार्थ असतो? काय वेगळा परमार्थ नसतो. त्या घरात गेल्या लगेच वातावरण बदला, पवित्र आहे, आचरण पवित्र आहे, सगळं एकदम सात्विक आचरणे. त्या घरात पाऊल ठेवला का मंदिरातच गेलो आपण. मंदिरात काय वेगळं असतं बरं, पवित्र असतं, उपासना असते. तीच उपासना जर आपल्या घरात असली, रोज तुमच्या घरामध्ये वाचन चालू आहे, हरिपाठ चालू आहे, नामस्मरण चालू आहे. तुम्ही स्वयंपाक जो बनविते ना, नामस्मरणात बनवतो, प्रसाद होतो. आता मोबाईल पाहता पाहता स्वयंपाक करता येतो, हरिपाठ करता करता स्वयंपाक नाही करता यायचं, प्रसाद होईल तो प्रसाद. किती काशी कुटुंब आहे आमच्या जीवनामध्ये, कधी किती लोकांची व्यसन सुटले, किती
जे व्यसन करत ते कीर्तन करतात. का परिणाम? त्या माता माऊलीने ठरवलंय. त्यांनी जर ठरवलं तर कोणामध्ये बदल करायचा. तो प्रसाद तयार झाला, तो प्रसाद खाला तर बुद्धीत बदल होतो, सात्विकता प्राप्त होते. मग त्याला परमार्थ करावा वाटतो आणि जीवन बदलत असतं मला. म्हणून फार तुमचं वातावरण पवित्र, एकदम चांगलं बेस्टपैकी सगळं बेस्ट नामस्मरण करत जा. ज्ञानेश्वरी वाचत जा. कुठं जाता येऊन वाटलं तर आता इथं माऊलीचं मोठं अधिष्ठान आहे, ते किसनगिरी बाबांचं अधिष्ठान, तेच पंढरपूर आपल्याला तीच आनंदी आपल्याला वाटलं आहे ना वेळ भेटला तर. पण खरं तीर्थ असेल तर हे तीर्थ सकाळी तीर्थ आपल्याकडे पाडव्याचा टायमाला कार्यक्रम असतो, यायचं त्या वेळेस ताईचा कार्यक्रम असतो. तुम्ही यायचं गाडी ऐकायची कीर्तन प्रवचन 3-4 दिवस बेस्टपैकी सोहळा असतो, प्रसाद असतो, सगळे मंडळी आता वेगळाच आनंद असतो. पंढरपूरात असतं तिथे कीर्तन हे समाधान असतं, वेगळाच आनंद असतो तो. याच्यामध्ये संसारात राहायचं, संसारी असावी असोनी नसावी जन करावी. समाधान वाटलं, झालेली सेवा मौनींच्या चरणी. आत्मसुखाच्या गोडी आत्मसुखाच्या गुडिया विटे सकळ विषया दयाच्या त्या इंद्रिया मानूची नाही. देह भाव नष्ट होतो, इंद्रिय विषय विसरते. ज्यावेळेस आत्मसुख प्राप्त होताना बाकीचे सुख त्याच्या खाली आहे. सगळ्यात एक नंबरचं सुख आत्मसुख घरी. आत्मसुख घरी उघडा अवस्था म्हणजे टिकलेलं तयार फळ टिकली असेल निकलू पण गेले तैसे आम्हा केले टिकल्यावर चांगलं लागत आहे, त्याचं चांगलं लागत आहे. जसं द्यायचं ताब्यात सुटलं, ताब्यात ते नारळ 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 आहे ना, तयार झाले. नारळ कसं वाजत खोबळा त्यानं करोटीला सोडले. आणि जे नारळ करोटीला सोडित नाही, कवळं नारळ सोडित का काही त्याला सोडित नाही ते. हा तसं आपल्यासारखं आहे. तयार बस तयार नारळ म्हणजे साधू, एकदम गोटा नारळ असताना घेतला गेला गुरु वाजत ती अवस्था म्हणजे साधू. आत्मसुखाच्या ज्यांचं सगळं सिद्ध झालं, देहकारातून सुटलं, जेव्हा अवस्थेत गेली त्यांच्यासाठी. म्हणजे आता ते इंद्रियाचा विषय, देहाचा देह भावच विसरला तर इंद्रियाचा काय विषय राहिला. सगळं दुःख आला कारण हे देह भाव, मी देह हे भाव चिटकलेला आहे. पण जर खोबऱ्याला करोटीला सोडलं, तुम्ही पारवर नारळाला हाणलं तरी खोबऱ्याला लागल का? सोडेल याला कवळ्याचं लागणार. तसं ज्या महात्म्याचं देह आत्म्य सुटलंय तो आत्मा सुखा दे. आता तुम्ही ते मंडळीचे बाबा बघितले, त्यांच्याकरता ती अवस्था आहे. आत्माराम बाबा पाहिलं असेल ना काय अवस्था आहे. आज किती काळ झालाय का सोडून गाजरासारखं शरीर असं जरा काय तेज येते पाहिलं. आपल्या घरात माणूस पडलं तर काय परिस्थिती होती, महात्मा काय अवस्था आहे. आत्मसुखाची काही विषय नाही तिथं, देहाचा धर्म नाही काय नाही. आहे ना तिथं ते लालगिरीची महाराज त्यांची समाधी आहे तिथं. हां लालगिरीची बाबा म्हणजे ते परमार्थाची अशी स्थिती का तो काय आनंदाची. आणि ते कशाने भेटतं 12 सांगितलं आत्मसुख घरी उघडा, उगाच चावटी करू नका काही संत संग धरा, बनविता उभेल प्रारब्ध सत्संगी करून प्रत्यक्ष पुराणे वर्णिले. ते 12 अभंगामध्ये साखळीच्या म्हणून सगळ्यात मोठा देवासंत आत्माराम आत्माराम. त्याचं दर्शन जर आपल्या जीवनात झालं तर मग आपलं जीवन करतात. काही करायचं राहत नाही, काही मिळवायचं राहत नाही, इकडं जायचं येत नाही राहत, पण काय कटार्थ जीवन होतं. मग जसं जैसे जीर्ण वस्त्र सांगितलं, आपल्याला बोलवणं आलं का जुने कपडे जसे आपण फेकून देतो तसं या शरीराचं तादात नाही राहत नाही. आपल्याला काय आपल्याला ज्ञान नाही म्हणून आपण रडतोय. आपल्याला अज्ञानामुळे दुःख आहे. हे शरीरात आपलं स्वरूप समजले आपण. साधू याला कसं समजतो? गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला होता काही महाराज त्यांनी शरीराला कसं सांभाळलं? त्यांनी सांगितलं सावतर मला काय सांग जे भक्त आयशी जाणा देही उदास गेले अशा पाशी निवारणे विषय तो त्यांचा म्हणजे उदास देवर का आपलं स्वरूप नाही. उस नाही उसनी तुमच्याकडून 2 दिवस गाडी नेली पाहुण्याला, 2 दिवस गाडी आम्हाला पंढरपूरला जाऊन दे. मस्त त्या गाडीत बसलो आपण, हातबीत करतो, पण आपल्याला माहिती गाडी आपली नाही पाहिजे ना.
आता माहिती आपली नाही, बाकी त्याला वाटत असतं ना नवी गाडी घेतली आपल्याला माहिती 2 दिवसापूर्वी गेल्या गेल्या नेऊन द्यावं लागेल. तसं देवाने उसनं दिलं आपल्याला. शरीर देवी धीरा दे भजना गोमाटा, काही दिवसापुरता धीरा तो देवाची प्राप्ती करून देऊन टाक. देवाची प्राप्ती जर नाही झालं तर मग किती मोठा आहे. भगवंतांना बाकीची शरीर आहे, प्रवचनाला दुसरं कोणी आलंय का जनावर कुत्रे मांजरे काही म्हशी नाही ना, त्याला अधिकार नाही तो. फक्त एवढं गर्दी हल्ली धान लागली ती मनुष्य शरीर असेल ठरवलं तर भगवंत स्वरूपता प्राप्त होती. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ आहे. जर ठरवलं तर स्वरूपानं देव होता येत आहे, देहाना नाही. याची राख होणारी सगळ्यांनाच माहिती. हे स्थिती प्राप्त झाली. मला म्हणले आता काही झाली सहज खुंटले बोलले राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला. आम्ही जातो आमच्या गावात रडत गेले कधी माऊलीनं समाधी घेतली. अरे स्वतः होऊन म्हटले दादा आता मला चालवून गेल्या का काम संपलं ना. ज्या करता आपण आलो ते काम संपल्यावर काय, ज्याच्या करता मनुष्य शरीर दिलं ना ते आत्मसुख ज्याला प्राप्त झालं त्याचं काम झालेलं आहे. मग राहिलेलं आयुष्य आता दिवस चारी खेळी मग ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट येते परोपकारे फार परमार्थमय आनंद आहे. परमार्थ इतकी श्रीमंती कुठंच नाही. सगळ्यात मोठं धन असेल परमार्थ मान जोडी देवाची सगळं आपल्या बरोबर येत असतं. बाकीच आपल्या बरोबर व्यवहार येत नाही. म्हणून आयुष्यभर केलेलं पुण्य आयुष्यभर केलेला परमार्थ परोपकार काय असं दान धर्म काय जेवढं केलं असताना आपण आयुष्यामध्ये ते सगळं आपल्या बरोबर येत असतं. म्हणून जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी प्रारब्धानुसार घडतील न घडतील पण आपुला देव करून तिने विना देवा सुख नाही येरते माईक दुःखाची जणे नाही आधी अंती. बाकीच्या गोष्टी काय टिकणाऱ्या नाही, टिकणारा फक्त अविनाश लावी मना अतिशय गोविंद तुका म्हणे का मरणीची सरी. आजही मी देवगडच्या बाबांचा जय जयकार झाले का बरं परोपकार करतात शरीर खस्त केलं. माऊलीनं आज जय जयकार चालू. साधू संतांनी काय केलं हे आपलं आयुष्य परोपकार केलाय. सर्वसामान्य देवाला परमार्थ सांगितलं आपल्याकरता आयुष्य त्यांच्यावर म्हणून आपण त्यांचं ऐकावं. ते आपले मायबाप आहे त्यांना माऊली म्हटलंय. सगळे संत मी संत मायबाप कृपावंत काही मी पती कीर्तिवान अवतार तुम्हाला धरावाया उद्धारावाया ज्यांना आपल्यासारख्या जड जीवाचा उद्धार करता ते संत आले आणि त्यांनी शेवटी तेच सांगितले त्यांनी का तुमचं कल्याण करायचं असेल तर अवधान इकडे द्यायचे. सर्व सुख म्हणलंय सामान्य सुख नाही म्हणलं. हे प्रतिज्ञा होतं त्यातली त्यात माऊलीला सगळ्यात काळजी आपली मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा देणे घेणे वरी सुखाची होती या जगात. साधूला काहीच नाही लागत फक्त तुम्हाला सुख प्राप्त व्हावं तुमचं दुःख जावं एवढंच लागत. तोच हा साधूचा निरोप आहे. सहज एवढं येणं झालं पावसामुळे निवांत सापडले नाही तर दिवस सकाळीच पण निवांत सापडला असतं. पाऊस चालू होता त्याच्यामुळं गाठी सगळ्यांच्या बरेच माऊलीची सेवा झाली किंबहुना त्यांचे केले. तुकांबरी माझी पुरी वदवी देवानी प्रसादापासून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संगिरी महाराज योगीनाथ महाराज हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज स्वामी समर्थ महाराज की जय. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली हनुमान ब्रह्म चैतन्य महाराज की हर हर महादेव. आता विश्वात्मके भाग्य दोषावे जे घरांची व्यंकटी सांडो कर्मी रती वाढो
भूतास्मै परो देवांचे दुरितांचे तिमिररामो विश्वधर्मसुनिर्माण जो देवांची रतो ते लाभो राहिला वर्ष सकळ मंगळी विश्वांची मागियाळी अनावरत भूमंडळी बोल दीजिए चंद्र सुखी पूर्ण भजद्वारी पुरुषी अखंडी दृष्टा दृष्टविदे भवा हे ब्रह्मणी श्री विश्वेश्वराहो हा होईल काल साहो येणे वरी ज्ञान देवो सुखिया येणे वरी ज्ञान देवो सुखिया येणे वरी ज्ञान देवो सुखिया हरि ओम शांती 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 सदा सर्वदा योग तुझा तुझे कारी उपेक्षो नको गुणवंता अनंता हो नायका मागवी हेची आता जय जय रघुवीर समर्थ मध्ये ऐकलं